बँकेचे सील तोडून मालमत्ता ताब्यात घेतल्याप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता. हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या ताब्यातील सीलबंद मालमत्तेचे सील तोडून सुरक्षारक्षकास मारहाण करून बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या प्रकरणात न्यायालयाने चौघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मोहसिन सिकंदर म्हालदार, इक्बाल अब्दुल म्हालदार, जुबेर दिलावर म्हालदार व मोहम्मद रफीक सिकंदर म्हालदार अशी मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. सुतारमळा येथील रिव्हिजन सर्वे नंबर 693/1/अ, सिटी सर्वे नंबर 9914/2 व IMC नंबर 693/2 या 3 मालमत्ता न्यायालयाच्या आदेशाने फायनान्स कंपनीने ताब्यात घेऊन सील बंद केल्या होत्या. 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री आरोपींनी बेकायदेशीर प्रवेश करून सुरक्षारक्षकास दमदाटी व शिवीगाळ करत मालमत्ता ताब्यात घेतल्याची फिर्याद गावभाग पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट झहीद मुल्ला आदींनी सहकार्य केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मी, इचलकरंजी.